वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली असून राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच एका 43 वर्षीय व्यक्तीनं विषारी औषध प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील पाथरे येथील अच्युत गोपीनाथ साळे वय 43 हे दिनांक 23 मार्च रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान रुग्णालयात त्यांच्या खिशात सापडलेल्या कथित सुसाईड नोटमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या नोटमध्ये अच्युत साळे यांनी कौटुंबिक व जमीन व्यवहाराच्या वादातून काही व्यक्तींनी मारहाण व त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती वंदना मुरकुटे यांच्यासह एकूण 10 जणांची नावे नमूद करत त्यांच्याकडून मारहाण व मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याचं समोर आले आहे. सदर घटनेबाबत अद्याप राहुरी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र सुसाईड नोटमध्ये राजकीय व स्थानिक व्यक्तींची नावे आल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पुढे कोणावर आणि कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. ही होती राहुरीतील धक्कादायक घटना. पुढील अपडेटसाठी पाहत रहा वेद बातमीचा. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. मी राहणार मालुंजा बुद्रुक, तालुका श्रीरामपूर. तुमचं पूर्ण नाव? संजय गोपीनाथ साळे. आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला साक्षीसाठी आलो असता आम्हाला तिथं अच्युत गोपीनाथ साळे ह्यो औषध पिऊन बेशुद्ध अवस्थेत पोलीस स्टेशनसमोर दिसला. त्याच्यानंतर आम्ही त्याला तिथून उचलून पोलीस गाडीमध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये राहुरीला घेऊन आलो. त्याच्यात त्यांनी जे त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी नावं घेतलेले त्यांचे, ज्यांनी त्याला त्रास दिला वगैरे, औषध पाजलं असं त्याचं म्हणणं आहे किंवा तो प्याला आम्हाला काही सांगता येणार नाही. पण त्याच्यात नाव एक काशीनाथ जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष, सुभाष कल्याणराव जाधव, ऋषी पोपटराव वाचकर, बाळासाहेब पोपट वाचकर, प्रथमेश्वर कृष्णराव जाधव, कल्याण रामदास जाधव, दत्तू बनकर जाधव, बबन जाधव, सीताराम घारकर यांनी त्याला औषध पाजलं त्याच्या अशी चिठ्ठीमध्ये उल्लेख झालेला आहे. ती चिठ्ठी आम्ही आता कारवाईसाठी पोलीस स्टेशनला देणार आहे. मुरकुटे कोण आहे? तरी त्याच्यात त्याचे म्हणणे अशा होते की या चिठ्ठीमध्ये यांनी मला 2 महिन्यापासून मारहाण करतात व मला रात्री दररोज मारहाण करत आहे. त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. तरी मला त्याच्यानंतर भानुदास काशीनाथ मुरकुटे व वंदना मुरकुटे हे बी याच्यामध्ये हे बी सामील आहे असा या चिठ्ठीत उल्लेख आहे. ही समोर चिठ्ठी